नमस्कार. बऱ्याच दिवसांपासून अशी एक मागणी होत होती की निधी कंपनी आणि पतसंस्था यांच्यातला फरक विशद करणारा एखादा व्हिडिओ किंवा अशा स्वरूपाची माहिती आपण द्यावी. सो त्याचसाठी आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत. कदाचित आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, एक 10 मिनिटांपर्यंत, तरी आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहावा. आता पतसंस्था असेल किंवा निधी असेल, याच्यामध्ये पहिला जो पॉईंट येतो तो म्हणजे रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशनमध्ये निधी कंपनीमध्ये आपल्याला 7 सदस्यांची आवश्यकता असते, की ज्यातील 3 जण हे संचालक असतील आणि 4 जण हे सदस्य असतील. मात्र पतसंस्थेमध्ये हेच आपल्याला 1200 सदस्य किंवा 2200 सदस्य अशी ती रिक्वायरमेंट आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपलं कार्यक्षेत्र आहे, जर जिल्हा कार्यक्षेत्र असेल तर 2200 आणि तालुका कार्यक्षेत्र असेल तर 1200 सदस्य अशी आवश्यकता आहे. आणि संचालक जे आहेत ते 11 संचालक असले पाहिजेत, 11 किंवा 13 असा तो निकष आहे. सो सदस्य संख्या ही 100% पतसंस्थेमध्ये जास्त आहे. मात्र हे व्यवसायाचं स्वरूपच असं आहे की जितके जास्त सदस्य असतील तितकं जास्त प्रॉफिट मेकिंग हा बिझनेस होऊ शकतो. सो त्यामुळे हा काही फार मोठा बाब आहे अशातली भाग नाही आहे. मात्र इमिजिएट स्टार्टिंगसाठी निधी कंपनी हे मॉडेल जास्त सक्सेसफुल होतं, कारण की सदस्य संख्या कमी होते. मात्र कालांतराने ती वाढवत न्यावी लागली. पतसंस्थेला ती सुरुवातीपासून मेंटेन करणं गरजेचं आहे. कॅपिटल जर बघितलं तर निधी कंपनीमध्ये 20 लाख ही कॅपिटलची आवश्यकता आहे आणि पतसंस्थेमध्ये 35 लाख जर जिल्हा कार्यक्षेत्र असेल तर, आणि 12 लाख जर तालुका कार्यक्षेत्र असेल तर. गाव कार्यक्षेत्र किंवा नगरपालिका कार्यक्षेत्र ह्याच्यामध्ये सुद्धा निकष बदलतात. महिला पतसंस्था असेल तर निकष बदलतात. मात्र मी एक रफ आयडिया देण्याच्या उद्दिष्टाने आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. याच्यातले जे बारकावे आहेत हे याच्यासाठी आपण ऑफिसला व्हिजिट देऊ शकता किंवा फोन केला तरी चालेल, आपण त्याविषयी चर्चा करू शकतो. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे अथॉरिटी. निधी कंपनीमध्ये मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स म्हणजे MCA ही गव्हर्निंग अथॉरिटी आहे आणि पतसंस्थेच्या बाबतीत जिल्हा निबंधक किंवा आपण स्टेट ही मेन अथॉरिटी आहे असं म्हणू शकतो, कारण की जो लॉ आहे तो प्रत्येक राज्य सहकार कायदा तो बनवत असतो. त्यामुळे स्टेट ही गव्हर्निंग अथॉरिटी पतसंस्थेबद्दल आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे FD रेट्स, म्हणजे ठेवीवरती आपण जास्तीत जास्त मॅक्झिमम रेट ऑफ इंटरेस्ट किती देऊ शकतो. तर निधी कंपनीमध्ये 12.5% देता येतं आणि पतसंस्थेमध्ये 10% ठेवीवरती व्याज हे आपल्याला देता येतं. आता लोन चा मॅक्झिमम रेट ऑफ इंटरेस्ट काय राहील तर निधी कंपनीमध्ये 7.5% डिफरन्स, म्हणजे आपण साधारणतः 19.5% कर्जावरती व्याज निधी कंपनीमध्ये घेता येतं आणि पतसंस्थेमध्ये 16% आपण व्याज आकारणी करू शकतो. याच्यामध्ये पण थोडे नियम आहेत, सविस्तर आपल्याला जेव्हा याची गरज असेल तेव्हा आपण त्याच्याविषयी बोलू. लोनचा प्रकार म्हणजे टाईप ऑफ लोन. निधी कंपनीमध्ये आपल्याला माहिती आहे की सर्व लोन जे आहे ते सेक्युर्ड असले पाहिजेत. पतसंस्थेमध्ये सेक्युर्ड आणि अनसेक्युर्ड असे दोन्ही स्वरूपाचे कर्ज देणं आपल्याला शक्य होतं. मात्र सेक्युर्ड लोन 50,000, 1 लाख कधी द्यायचं याचे निकष आहेत. आपलं ऑडिट वर्ग कसा आहे, भांडवल कसं आहे याच्यावरती या गोष्टी ठरतात. पण अनसेक्युर्ड आणि सेक्युर्ड हे दोन्हीही लोन पतसंस्थेमध्ये देता येतात. आता सेक्युरिटी म्हणजे तारण हा जो विषय आहे, निधी कंपनीमध्ये गोल्ड, मॉर्टगेज, FD आणि LIC असे 4 महत्वाचे सिक्युरिटीजचे फॅक्टर्स आहेत. पतसंस्थेमध्ये हे 4ही फॅक्टर्स आहेत. ह्याच्याशी 2 ॲडिशनल गोष्टी आहेत. ते म्हणजे एक पिग्मी अगेन्स्ट लोन, म्हणजे ज्यांची पिग्मी चालू आहे त्यांनाही तुम्ही लोन त्याच्यामध्ये देऊ शकता. आणि त्याचबरोबर व्हेइकल लोन, हाऊसिंग लोन हे देखील पतसंस्थेमध्ये पॉसिबल आहे. अनसेक्युर्ड लोन देखील पॉसिबल आहे. त्यामुळं लोन देताना कर्जाचे सर्व प्रकार हे पतसंस्थेमध्ये देता येतात. आता महत्वाचा भाग तो म्हणजे कंप्लायन्स. निधी कंपनीमध्ये कंप्लायन्स जरा जास्त आहे. आपल्याला 10-12 प्रकारचे फॉर्म्स वर्षात वेगवेगळ्या वेळी भरावे लागतात आणि सर्वात महत्वाचं जे आहे ते ऑडिट, की जे निधी कंपनीला करावं लागतं. पतसंस्थेच्या बाबतीत सर्वात महत्वाचं आहे ऑडिट, की ज्याच्यावरती आपला वर्ग ठरतो
आणि आपल्या भविष्याचे बरेच निकष हे पण त्याच्याशी जोडलेले आहेत. याच्या खेरीज मोठा असा कुठलाही कंप्लायन्स पतसंस्थेमध्ये करावा लागत नाही. मात्र ऑडिटच्या बाबतीत व्यवस्थित लक्ष देऊन ते व्यवस्थित पूर्ण आणि आपल्याला अपेक्षित असलेला ऑडिट वर्ग मिळवण्यासाठी काम कर्मचारी वर्गाने आणि संचालक मंडळाने या ठिकाणी करावं लागतं. क्रायटेरिया टू स्टार्ट म्हणजे कंपनी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठीचा निकष. तर पूर्वी निधी कंपनीमध्ये पण असा कुठलाही निकष नव्हता. मात्र नवीन नियमानुसार 19 एप्रिल 2022च्या नोटिफिकेशन नंतर NDH-4 अप्रुव्हल हे निधी कंपनीसाठी बंधनकारक आहे. मात्र असा कुठलाही निकष पतसंस्थेमध्ये नाही. आपलं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आलं की त्याच्यानंतर लगेच आपण व्यवसाय पतसंस्थेमध्ये चालू करू शकतो. आता टॅक्सेशन. निधी कंपनी ही प्युअरली कंपनी लॉ खाली येत असल्यामुळं टोटल जो नेट प्रॉफिट पोर्शन आहे सो त्याच्यावरती 30% टॅक्स हा आपल्याला नियमाने द्यावा लागतो. पतसंस्थेमध्ये जो क्रेडिट बिझनेस आहे म्हणजे ठेवी ठेवणे आणि लोन देणे आणि यातला मधला जो पोर्शन आहे प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट आणि त्यातून खर्च वजा जो नेट प्रॉफिट, सो याच्यावरती कुठलाही टॅक्स द्यावा लागत नाही. ते एक्झम्प्ट आहे पतसंस्थेच्या बाबतीत. मात्र याच्या खेरीज जर कुठला इन्कम पतसंस्थेला होत असेल, सेल ऑफ ॲसेट किंवा वेगवेगळ्या हेड्स खाली, तर तो टॅक्सेबल आहे. मात्र मेन जो बिझनेस आहे क्रेडिट बिझनेस दॅट इज एक्झम्प्ट. अदर इन्व्हेस्टमेंट पॉसिबिलिटी म्हणजे दुसऱ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्यासंदर्भात काय आहे तर निधी कंपनी अशा कुठल्याही प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स करू शकत नाही. पतसंस्थेच्या बाबतीत पतसंस्था ही बँकमध्ये इन्व्हेस्ट करू शकते, इमारत निधी असेल किंवा वेगवेगळे कुठले फंड्स क्रिएट करून त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट मॉडेल पतसंस्थेमध्ये बनवता येऊ शकतं. किंवा एखादी पतसंस्था दुसऱ्या एखाद्या ठिकाणी हाऊसिंग सोसायटीचे सभासद असेल तर तिकडच्या शेअरमध्ये पण इन्व्हेस्ट करता येते. सो थोडंसं इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी पतसंस्था ही मोठ्या प्रमाणात फ्लेक्झिबल निधीच्या बाबतीत आहे. कारण की निधीमध्ये कुठलीही अदर इन्व्हेस्टमेंट अपार्ट फ्रॉम अनइन्कम्बर्ड टर्म डिपॉझिट पॉसिबल नाही आहे. आता ओनरशिप आणि कंट्रोल अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा, की ओनरशिप आणि कंट्रोल. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की निधी कंपनी असेल किंवा पतसंस्था असेल, ओनरशिप ही दरवेळी शेअर होल्डरकडे असते, सभासदांकडे असते आणि कंट्रोल हा संचालकांकडे असतो. दोन्हीही ठिकाणी या बाबी समान आहेत. याच्यामध्ये बरंच कन्फ्यूज लोक होत आहेत की कंट्रोल किंवा ओनरशिप बद्दल काय. सो कंट्रोल ओनरशिप शेअर होल्डर आणि डिरेक्टर यांच्याकडे राहते. मात्र हा कंट्रोल निधी कंपनीमध्ये शेअर होल्डिंग मॅक्झिमम आपल्याकडे ठेवून प्रमोटर ग्रुप करत असतो. म्हणजे ज्यांनी निधी बनवली आहे, दे आर द प्रमोटर्स, ते आपल्याकडे मॅक्झिमम शेअर होल्डिंग कसं राहिले हे बघून तो कंट्रोल आणि ओनरशिप ठेवली जाते. पतसंस्थेमध्ये निवडणूक बिनविरोध कशी होईल किंवा सभासद रचना आपल्या पद्धतीची लावून तो कंट्रोल आणि ओनरशिप ही आपल्याकडे ठेवली जाते. त्यामुळे बेसिकली थोडक्यात म्हणला तर दोन्हीही केसमध्ये कंट्रोल आणि ओनरशिप ही प्रमोटर ग्रुपकडेच राहते. कुठल्याही भारतातल्या वेगळ्या कंपन्या असतील तर त्यांच्याकडे प्रमोटर ग्रुप हा कंट्रोल आणि ओनरशिप आपल्याकडे ठेवत असतो. वेगवेगळे मार्ग असतात ह्याच्यामध्ये शेअर होल्डिंग आणि याच्यामध्ये निवडणूक आणि स्ट्रक्चर आपल्या ताब्यात ठेवून हे करता येतं. सो त्याच्यामुळे फार काही मोठी अडचण निर्माण होती अशातला भाग 100% नाही आहे. दुसरा विषय, लोन किंवा डिपॉझिट कोणाला देता येतं. दोन्हीही ठिकाणी ते फक्त मेंबरना देता येतं. ज्यांना लोन डिपॉझिट द्यायचे त्यांना मेंबर करून घेऊन तुम्ही लोन किंवा डिपॉझिटचा व्यवहार करू शकता. इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायरमेंट दोन्हीकडे सेम आहे. एक प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर हे दोन्हीकडे असलं पाहिजे. सो त्यात काहीच बदल नाही आहे. आता विशेष लक्ष देण्याजोगी बाब निधीमध्ये कुठली आणि पतसंस्थेत कुठली आहे. सो निधीमध्ये कंप्लायन्स हा कडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. त्याचबरोबर NDH-4 म्हणजे NDH-4 हा कंप्लायन्सचाच भाग आहे. पण आता नवीन थोडं NDH-4च्या अडचणी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे त्या NDH-4 फॉर्मकडं आणि ऑडिट अशा 3 गोष्टींकडं लक्ष द्यावं लागतं. मात्र पतसंस्थेमध्ये फक्त ऑडिट हा कंप्लायन्स पार्ट आहे. त्याच्याकडे आपल्याला प्रॉपर लक्ष देऊन आणि कर्मचारी प्रशिक्षण या 2 बाबींकडं विशेष लक्ष दिलं पाहिजे. ह्याच्या खेरीज असं मोठं काही कंप्लायन्स पार्ट किंवा कागदोपत्री हे गोष्टी ह्याच्यामध्ये राहत नाहीत. आणि पेनल्टी संदर्भात, आता पेनल्टी हा विषय जो आहे तो निधी संदर्भातच जोडलेला आहे. फॉर्म उशिरा भरला गेला तर पेनल्टी किंवा चुकीचं सबमिशन झालं तर त्याच्याकडे पेनल्टी, अशा प्रकारची पेनल्टी ॲज सच पतसंस्था मॉडेलमध्ये म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये बसत नाही.
आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फेडरेशन. निधी कंपनी संदर्भात छोट्या मोठ्या फेडरेशन्स आहेत, लोक काम करतायत एकत्र येऊन, पण प्रभावशाली म्हणजे इन्फ्लुएन्शियल फेडरेशन की जी गरज आहे तशा प्रकारची निधी कंपनीमध्ये नाही आहे. मात्र सहकार क्षेत्रामध्ये जी फेडरेशन आहे ती खूप इन्फ्लुएन्शियल आहे आणि गव्हर्नमेंटला त्या सेक्टरचं म्हणणं जर काही वेगळा विषय असेल तर ते कम्युनिकेट करणं किंवा त्यांना मान्य करायला लावणं ही ताकद त्या फेडरेशनमध्ये आहे. सो हा एक सपोर्ट सिस्टीम 100% पतसंस्थेला या ठिकाणी राहते. सो ढोबळमानाने हे महत्वाचे फरक याच्या ठिकाणी होते. अजून 2-3 महत्वाचे फरक याच्यामध्ये आहेत, पण ते मला व्हिडिओमध्ये आता सांगणं शक्य होणार नाही. त्यासाठी आपण विशेष फोन करावा किंवा ऑफिसला व्हिजिट झालं तर आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. आता एकंदरीत पाहता की कुठला फॉर्म मला असं वाटतोय की जो सुटेबल आहे हे नटशेलमध्ये सांगा असं लोक सांगतात. पण याच्यामध्ये कसं आहे, जेव्हा NDH4 हा विषय खूप मोठा झाला नव्हता, सो तेव्हा 100% निधी कंपनीचं मॉडेल हे खूप चांगलं होतं. तेव्हा एक मोठी अडचण ही होती की अनसेक्युअर्ड लोन अलाउ नाही आहे. सो तो फॅक्टर मात्र आत्ता ज्या पद्धतीने NDH4 ची अडचण तयार झाली आहे, NDH4च्या अडचणींमुळे NDH3 ची अडचण, त्यातून परत कॅपिटल वाढवण्याची अडचण, शेअर अलॉटमेंटची अडचण, अशा एकमेकांमध्ये इंटरलॉक गोष्टी होत गेल्यात आणि याच्याबद्दल गव्हर्नमेंट तितकं ऍक्टिव्ह नाही आहे अनफॉर्च्युनेटली. सो या सर्व परिस्थितीमध्ये पतसंस्था ही म्हणजे ज्या ओल्ड रिजिमच्या निधी कंपनीज आहेत, म्हणजे 19 एप्रिल 2022च्या आधी, त्यांचं काम व्यवस्थित सुरळीत चालू आहे, त्यात काही अडचण नाही आहे. मात्र न्यू रिजिममध्ये NDH4 अप्रुव्हल येत नाही आहे. सो त्यामुळं पतसंस्था ही ज्याला या क्षेत्रामध्ये प्रभावी काम करायचं आहे त्याच्यासाठी आत्ता चांगला पर्याय आहे असं म्हणावं लागेल. याचं कारण नवीन रिजिममध्ये NDH4चं अप्रुव्हलच येत नाही आणि अप्रुव्हल आल्याशिवाय आपण काम नाही करू शकत. सो याच्यासाठी काम करणं म्हणजे सिर सलामत तो पगडी पचास जसं म्हणतात तसं आपण कामच नाही करू शकलो तर त्याला काही अर्थ राहत नाही. सो हे फरक आपल्याला सांगितलेत आणि सहज काम आत्ता पतसंस्थेमध्ये शक्य आहे. सो त्यामुळं आत्ता क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीकडं वळणं हे जास्त संयुक्तिक आहे असं वाटतंय. ज्यावेळी NDH4चं ग्लिच निघून जाईल त्यावेळी हे दोन्ही समान पातळीवरती येतील आणि आपापल्या रिक्वायरमेंटनुसार प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने याचं रजिस्ट्रेशन करेल. सो या संदर्भात सविस्तर आपल्याला जर चर्चा करायची असेल किंवा नियमांचे बारकावे जाणून घ्यायचे असतील दोन्ही फॉर्मॅट्समधले, किंवा आपण काम करत आहोत आणि आत्ता काही अडचण असेल त्यातून सोल्युशन पाहिजे असेल तर यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्याच्यामध्ये व्हॉट्सअपवरती आधी मेसेज करा आणि नंतर कॉल केला तरी चालेल. आपण नक्की त्यावर चर्चा करू. थँक्यू.